सर्वांना नमस्कार. आपण गेले अनेक दिवस भगवद्गीतेचा अध्याय 15वा तो पुरुषोत्तम योग आहे तो आपण बघतोय आणि आपण त्याच्या शेवटच्या श्लोकामध्ये जाणार आहोत. 20व्या श्लोकामध्ये आतापर्यंत आपण त्याचे 1 ते 19 श्लोक पाहिले आहेत आणि आपण 19व्या श्लोकामध्ये पाहिलं होतं की भगवंत अर्जुनाला उत्तम पुरुष जो असतो त्याची लक्षणं सांगतात. आपण क्षर पुरुषाचं वर्णन ऐकलं, दुसरं अक्षर पुरुषाचं वर्णन ऐकलं आणि उत्तम पुरुष म्हणजे जो प्रत्यक्ष परमात्मा त्याचं वर्णन ऐकलं आणि ते सगळं सांगितल्यानंतर आता भगवंत 20व्या श्लोकामध्ये काय सांगतात ते आपण पाहूया. भगवंत म्हणतात, हे निष्पाप अर्जुन, हे अत्यंत गूढ म्हणजे ज्ञान विज्ञान प्राप्त करून देणारे शास्त्र तुला सांगितले. पार्थ याचे ज्ञान करून माणूस बुद्धिमान आणि कृतकृत्य होतो. भगवंत काय म्हणतात की जे अतिशय गूढ असं अध्यात्मशास्त्र आहे ते मी तुला सांगितलं. याच्याने ज्ञान आणि विज्ञान हे दोन्ही मनुष्याला प्राप्त होतात आणि मनुष्य कृतकृत्य होतो. तर माणूस कृतकृत्य होतो आणि बुद्धिमान पण होतो. आता हे काय आपण शास्त्र पाहिलं असं जर आपण विचार केला तर भगवंताने सारांश जर आपण पाहायला गेलो तर या अध्यायामध्ये भगवंतांनी सुरुवातीला संसार वृक्षाचं वर्णन केलं होतं. उलटा संसार वृक्ष जो होता त्याचं वर्णन केलं होतं. मी संसार हा कसा आहे, उलट्या वृक्षासारखा. तर वृक्ष जर उलटा केला त्याची मुळवर तो जगणार नाही, आपल्याला सगळ्यांना माहिती आहे. तसा संसार हा फसवा आणि मायावी आहे. पण तो कोणी निर्माण केलाय? परमेश्वराचे जे दुसरं रूप आहे माया, जे परमेश्वरानेच निर्माण केलेल्या संकल्पनाने त्याच्यातून तो निर्माण झालेला आहे. आणि आपण बघतो की संसारामध्ये आपण किती कार्य केलं आणि किती केलं तरी ते कमीच असतं. त्याच्याने समाधान मिळत नाही आपल्याला. पैसे असो, संपत्ती असो, इच्छा असो, ते अजून एक ते अपूर्णच राहतात. आणि मग संसारातून बाहेर पडून किंवा संसारात राहून जर आपल्याला अध्यात्म करायचं असेल, परमेश्वराची प्राप्ती करायची असेल तर भगवंताने जे मार्ग सांगितला होता की तुम्ही गुरु करा, गुरुने सांगितलेल्या पद्धतीने तुम्ही साधना करा आणि हे जे सगळे माया मोह याच्यापासून तुम्ही वेगळे व्हा आणि मग तुम्हाला एक दिवशी उत्तम पुरुषाची प्राप्ती होईल असं भगवंतांनी सांगितलं होतं. अक्षर पुरुष म्हणजे जो शरीरामध्ये राहतो, आत्मा जो शरीरामध्ये राहिला आहे तो त्याला जीवात्मा म्हणतात. जो शरीर नाहीसं झाल्यावरती दुसरा देह धारण करतो म्हणून त्याला शर म्हणजे शर पुरुष म्हणतात. कारण तो नाहीसा होत नाही, दुसरं शरीर धारण करतो. आणि अक्षर पुरुष म्हणजे काय सांगितलं होतं की जो उत्तम पुरुष पण नाही आणि शर पुरुष पण, याच्या मधली अवस्था सांगितली होती भगवंताने. ती मधली अवस्था म्हणजे ती आपण कुठे अनुभवतो? जेव्हा आपण गाढ निद्रेमध्ये असतो, त्यात आपण जागे पण नाही आता जसे आहोत आणि स्वप्न अवस्थेमध्ये पण नाही, अतिशय गाढ निद्रा. त्या गाढ निद्रेला सुषुप्ती अवस्थेला मध्ये अक्षर पुरुष जो असतो तो असतो. आता त्याच्या पलीकडची अवस्था काय असते? जी समाधीची अवस्था असते किंवा तुरीय अवस्था असते, ती असते उत्तम पुरुषाची अवस्था असते. आणि ती आपण साधनेमध्ये रममान झालो तर टप्प्याटप्प्याने आपल्याला ती प्राप्त होते. आणि तशा टप्प्याटप्प्याने जाताना आपल्याला काही भगवंताकडून खुणा दाखवल्या जातात, त्या तुमच्यापैकी बहुतेकांना माहित आहे. परमेश्वराचं ध्यानामध्ये दर्शन दिलं जातं, विविध प्रकारचे सुगंध येतात, कधी कधी नाद ऐकू येतात, कधी कधी मंत्र ऐकू येतात. जीवनामध्ये बदल झाल्याचं आपल्याला जाणवतं. आपल्या अध्यात्मांची किंवा गुरूंच्या उपदेशाची ओढ लागून राहिलेली असते. कोणाशी वाईट वागावं असं वाटत नाही, सगळ्यांचं कल्याण करावं असं वाटतं. दुसरं कोणी चुकलं त्याला क्षमा करावं असे वाटते. अशा जी सर्व शास्त्रांच्या एकवाक्यतेने प्राप्त होणारी अद्वितीय वस्तू उपनिषद रूपी कमळातील गीतारूपी सुगंध आहे. आम्ही भगवान श्री व्यासांच्या बुद्धिरूपी रवीने वेदांचे मंथन करून काढलेले लोणी. आता भगवंत काय सांगतात की मी जे तुला सुरुवातीपासून सांगितलंय, पहिल्या श्लोकापासून इथपर्यंत हे सांगितलंय, हे म्हणजे काय, जेवढी सगळी शास्त्र आहेत म्हणजे अथर्ववेद आहे, यजुर्वेद आहे, ही सारी 4ही वेद आहेत. आणि 4ही वेदांमधून जे ऋषीमुनींनी ते वाचून चिंतन मनन करून त्यांना आलेल्या अनुभवानुसार जे उपनिषद सांगितले, वेदांमधला अर्थ सांगितलं, उपनिषद म्हटलं जातं. ती 100 उपनिषद आहेत. त्यातली 10 ते 11 प्रमुख उपनिषद आहेत.
तर या उपनिषदांचं पण जर सार पाहिलं, त्याला गीता म्हणतात, जे आपण वाचतोय ते, जी कृष्णाने अर्जुनाला युद्धाच्या निमित्ताने सांगितले. तर ते काय म्हणतात की सगळ्या शास्त्रांचं एक वाक्यता केल्यानंतर उपनिषदांचा कमळ फुललेला आहे, आणि कमळातला जो सुगंध आहे, उपनिषद जे कमळ फुल त्यातला जो सुगंध आहे, ती म्हणजे गीता, असं तू अर्जुना लक्षात घे. ही गीता मी तुला सांगितली आणि गीतेतलं गुढ मी तुला सांगितलेलं आहे. आता अर्जुना त्यांनी सांगितलं म्हणजे काय, अर्जुन हा उत्तम वक्ता होता आणि उत्तम त्यांचा भक्त होता. आणि ज्यावेळी असं होतं ना, त्यावेळी गुरु शिष्याला शिकवतात. गुरूंची द्यायची तयारी असते, पण शिष्याची ज्यावेळी अशी अशी तयारी होते अर्जुनासारखी ना, त्यावेळी ते आपलं सगळं त्याला द्यायला तयार होतात. हे याच्यामधून लक्षात घेण्यासारखं आहे. कारण माऊलींनी पण तो अनुभव आपल्या गुरूंकडून घेतलेला होता. निवृत्तीनाथांकडून त्यांनी तो अनुभव घेतलेला होता, आणि निवृत्तीनाथांकडून तो अनुभव त्यांना मिळाला असल्यामुळे ही गुरु शिष्य परंपरेचं गुरूंमध्ये रूपांतर झालं. आणि निवृत्तीनाथांच्या आदेशाने, म्हणजे त्यांच्या गुरूंच्या आदेशानेच त्यांनी हा गीतेचा जो संस्कृत, जी मूळ संस्कृत मध्ये गीता होती, त्यापेक्षा मराठीमध्ये आपल्याला सांगितले ते आता पण सध्याच्या मराठीमध्ये ऐकतो किंवा बोलतो आहोत. तर माऊली असं म्हणतात निरूपण करताना की जे व्यास होते, तुम्हाला माहिती आहे व्यासांनी 18 पुराण आलेले आणि एका विशिष्ट हेतूनेच त्यांचं अवतार कार्य चालू आहे, आणि ते सप्त चिरंजीवांपैकी जे 7 चिरंजीव आहेत त्याच्यापैकी व्यास हे एक आहे. तर व्यासांची जी बुद्धी आहे, हा, ती रविरूपी रवी असते की नाही, आपण ताक घुसळतो बघा, आणि ताक घुसळत त्याच्यातून लोणी येतं, लोण्यापासून तूप बनतं, तुपाने जीवन बनतं, आपल्याला सगळ्यांना माहित आहे. आणि महिला तुम्ही समोर ऐकत असाल, तुम्हाला माहिती आहे तुपाचं काय महत्व आहे ते, बरोबर. ते घुसळून स्वतः काढलेल्या तुपाचं अजून जास्त महत्व असतं बाजारातल्या. तर व्यासांच्या बुद्धीची जणू आम्ही हे बनवली आहे, आणि त्याच्यातून हे जे गीतारूपी लोणी वर आलेलं आहे, असं अर्जुन, असं लोणी तुला खाऊ घातलेलं आहे, असं श्रीकृष्ण म्हणतोय, असं माऊली आपल्या मुखाने सांगताय. म्हणजे किती विशेष आहे बघा. माऊली स्वतः श्रीकृष्णांचा अवतार आहे, म्हणजे विष्णूंचा अवतार आहे, आणि ते गीतेचं हे महत्व सांगताना ते निरूपण अशा पद्धतीने करतात. आणि खरोखर गीता त्या आशयाचीच आहे, त्या प्रकारचीच आहे. कारण जसं तूप खाल्ल्याने कांती सतेज होते, बुद्धिमत्ता वाढते, मनुष्य निरोगी राहतो, हे जसे गुण तुपामुळे येतात आपल्यामध्ये, त्याचप्रमाणे जर गीता जीवनामध्ये जर आपण आचरणात आणली तर आपल्या जीवनामध्ये असा काही बदल होतो की आपलं तेज वाढतं, आपसुकच तेज वाढतं, माणूस तरुण दिसायला लागतो, आणि त्याच्या जीवनामध्ये असंख्य बदल होतात. कुठल्याही प्रकारचे सौंदर्य प्रसाधन वापरायची त्याला गरज पडत नाही. त्याचं आत्मिक सौंदर्य एवढं वाढलेलं असतं की लोक समोरून म्हणतात, अहो तुमचं तर वय असं आहे का, हे तुमचं वय नाही बरं का, आणि ते फसतात आपलं वय पाहून, इथपर्यंत कमाल होते. आणि बरेच लोक म्हणतात असं काय केलंय तुम्ही. मग जेव्हा आपण त्यांना सांगायला लागतो की खरं रहस्य काय आहे, तर ते खरोखर हे जे आहे हे गीतेचं वैशिष्ट्य आहे. पण गीतेचं कसं आहे माहितीये का, मी तुम्ही जेव्हा ती ऐकतात तेव्हा ती आचरणात कशी आणता येईल, त्यातले जे महत्वाचे पॉइंट्स असतात ना, ते कुठेतरी आपण लिहून ठेवावे किंवा मनामध्ये ठेवावे, आणि एक एक गुण आपण आचरणात आणतोय की नाही असा आपण विचार केला पाहिजे. जसं आपण याच्यावर विचार मंथन करू मनातल्या मनामध्ये, हळूहळू तो जीवनात उतरायला लागेल, आणि काही दिवसाच्या सरावाने तो आपल्या जीवनात असा काही रोळेल की तो म्हणजे जे असं अधिक सायन्स जे आता आपल्याला सांगतं की ब्रेन मध्ये अशा रूट्स तयार होतात. एखादी सवय लागते की नाही आपल्याला, एखादी गोष्ट सातत्याने 21 दिवस केली, परत 21 दिवस केली, परत 21 दिवस केली, 63 दिवस केल्याने आपल्याला त्याची सवय लागून जाते, म्हणजे ती ऑटोमॅटिक हॅबिट होते, त्यावेळेला ती गोष्ट घडायला लागते आपल्याकडून. तसे गीतेतल्या गुणांच्या बाबतीत जर आपण केलं तर जीवन किती आनंददायी होईल बघा तुम्ही. हे म्हणजे करून बघण्यासारखी गोष्ट आहे. पुढे जाऊया. ते वेदांचं मंथन काढलेलं जे लोणी आहे, ती त्यांनी उपमा दिली आहे. पुढे ते म्हणतात, जी ज्ञानरूपी अमृताची गंगा आहे, जी ब्रह्मानंद रूपी चंद्राची कला आहे, आणि तत्व विचारूपी क्षीरसागराचे मंथन करून काढलेली मूर्तिमंत नवी महालक्ष्मी. आता माऊली त्याला बरेच उदाहरण, माऊली काय ज्ञानरूपी अमृताची गंगा आहे. गीता कशी तर ज्ञानरूपी अमृत, हे अमृत जे आहे
त्या अमृताला ज्ञानाची कल्पना दिली आणि त्याची गंगा आहे. आता अमृत एक तर अति दुर्मिळ, पुढे नाशिकला एक थेंब पडला आणि बाकी ठिकाणी 4 थेंब पडले आणि म्हणून आपण हजारो वर्ष कुंभमेळा भरवतोय आणि साधू संतांचे पाय आणि चरण शोधतोय. असा एक थेंब पडलेल्या अमृताने जर इथे कुंभमेळे हजारो वर्ष होत आहेत, तर त्या अमृताची गंगा म्हणजे काय असेल? तर गीतेला त्याने अमृताची गंगा म्हटले. गीतेचं महत्व किती बघा. पुढे ते काय म्हणतात की ब्रह्मानंद रूपी चंद्राची कला आहे, म्हणजे ब्रह्म आनंद म्हणजे ब्रह्माची प्राप्ती झाल्यावर होणारा आनंद, किंवा ब्रह्माची प्राप्ती करत असताना, साधना करत असताना वेगळ्या टप्प्यावर आलेला आनंद, त्याला ब्रह्मानंद म्हणतात. असा जो चंद्राचं उदाहरण का दिलं जातं की दिवसभर सूर्य तापवतो, वेगवेगळी कार्य आपण करतो आणि जेव्हा चंद्राचे शीतल किरण पडतात त्यावेळी आपल्याला शीतलतेचा अनुभव येतो. चंद्र कसा आहे, नेहमी आपल्याला शीतलता देतो. तर हे ब्रह्मानंदी आनंदरूपी हा जणू चंद्र आहे. ब्रह्माचा आनंद झाला तो चंद्र आहे आणि गीता ही त्याची कला आहे. कलेने चंद्र वाढतो की नाही, तसं कलेने गीतेतले जर तुम्ही गुण शिकलात तर तुम्हाला तो ब्रह्म आनंद रूपी चंद्र जो आहे त्याची प्राप्ती होईल, म्हणजे परमेश्वराची प्राप्ती होईल, असं इथे माऊली म्हणताय. पुढे ते म्हणतात तत्व विचार रूपी क्षीरसागराचे मंथन करून काढलेली मूर्तिमंत नवी महालक्ष्मी. आता तत्व विचार म्हणजे काय की जीवन कसं जगावं, कुठल्याही धर्माने सांगितलेली जी मुख्य तत्व असतात त्यांना तत्व विचाररूपी तत्व म्हणतात. त्यांना त्या वाक्यांना तत्व म्हणतात. जसं तुम्ही जर ख्रिश्चन धर्माचं पाहिलं, त्याच्यामध्ये 10 कमांडंट्स आहेत. ते 10 कमांडंट्स काय आहे, तर सत्य बोला, कोणाचा खून करू नका, परोपकार करा, शेजारच्याला तू कधी फसवू नको, तो शेजार तर त्याच्या शेजारच्याला फसवणार नाही, म्हणजे काय, समाजच एकमेकाला. असे ते 10 कमांडंट त्यांनी दिलेली आहेत त्याच्यामध्ये. आणि त्यांनी लिहिले की येशू हा परमेश्वराचा मुलगा आहे, परमेश्वराचं ते हे आहे. अशी 10 कमांडंट आहे. तुम्ही जर एखाद्या चर्च मध्ये गेला, ती जर वाचली तुमच्या लक्षात येईल. आता 24 डिसेंबरला मी वॉकला निघालो होतो संध्याकाळी आणि मला भगवान येशूचा आदेश आला, चर्च मध्ये येतो आज म्हणे. मी म्हटलं येतो म्हटलं, तर मी आपला त्याच ड्रेसमध्ये, वॉकचा जो ड्रेस असतो आपला, ट्रॅक पॅन्ट टी शर्ट वगैरे, आमच्या इथे घराजवळ एक चर्च आहे. मी खरं तुम्हाला प्रामाणिकपणे सांगितलं, लहानपणापासून मी त्या चर्चमध्ये कधीच गेलेलो नाही. संत आंद्रियांचा तो चर्च आहे आणि तो फार छान चर्च आहे, दगडी भिंतीमध्ये वगैरे बांधलेला असा, आणि फार जुना चर्च आहे, ब्रिटिश काळामध्ये बांधलेला. तो कसा बांधला, कसा निर्माण झाला, म्हणजे शरणपूर एरिया जो त्या एरियामध्ये तो चर्च आहे. शरणपूर म्हणजे त्यावेळी जे शरण आलेले लोक होते ख्रिस्त धर्मात, त्यांचं राहायचं ठिकाण म्हणजे शरणपूर, म्हणजे राहण्याचं ठिकाण. अशा ठिकाणी त्यावेळी तो बनलेला, आणि कोणत्या कॅथलिक चर्चने तो फादरने बनवला ते पण सगळं लिहिलंय त्याच्यामध्ये. मी गेलो, शूज काढून मध्ये बसलो, मला अतिशय गाढ ध्यान लागलं आणि भगवान येशूंचा माझा संवाद चालू झाला. आणि आम्ही बराच असं, मला काय आता बॅडमिंटन नाही, काय झालं का वॉक करून गेलो, काही घरी जावं आणि काही करावं आणि जेवण करावं असं काही ध्यानच राहिलं नाही, इतका त्याच्यामध्ये तल्लीन. मग एक दिवस 25व्या दिवशी मी जाऊन शकलो, 26ला परत गेलो, मग परत ध्यान केलं. फार सुंदर अनुभव. म्हणजे एवढ्या वर्षांपासून तिथे साधना चालू आहे, प्रार्थना चालू आहे, ते वेळ असणारच की नाही मग. आणि त्याचं एक बोलणं असतं, म्हणजे मला तो बोलू देत नाही आता, म्हणजे जीवा लॉक केली जाते आहे, पण ते असं असतं. तर सांगण्याचा हेतू असा की धर्मामध्ये जी तत्व असतात, जसं गीतेमध्ये काही तत्व सांगितलेली आहे की तू आपल्या धर्माचं पालन कर, तू दया करायला शिक, तू अहिंसेचं तत्व पाळ, तू क्षमा करायला शिक, तू अलुलुपता ठेव. लुलुपता म्हणजे काय, कुठल्याही गोष्ट दिसली सहजगत्या तिचा मोह करणे, त्याला लुलुपता म्हणतात. अलुलुपता म्हणजे काय, त्याच्यात न पडणे. असे जे 26 दैवी गुण आहेत त्याचं गीतेमध्ये सविस्तर वर्णन आहे. त्या याच्यावरती ते कसे, आता पुढचा जो अध्याय आहे ना, 16वा अध्याय, तो दैवी आसुर संपत्ती योग असा तो आहे. दैवी आसुर संपत्ती योग म्हणजे त्याच्यामध्ये दैवी गुण कोणते आणि आसुरी गुण कोणते यांचं त्याच्यामध्ये वर्णन आहे. प्रत्येक गुणावरती विशेष भाष्य माऊलींनी केलेलं आहे. हे दैवी गुण समजावे म्हणून आसुरी गुण पण त्यांनी सांगितलेले. कारण वाईट काय सांगितल्याशिवाय चांगलं काय याचं महत्व पटत नाही माणसाला. रात्रीशिवाय दिवसाचं महत्व पटत नाही, दिवसाशिवाय रात्रीचं महत्व पटत नाही.
अलग लक्षात. तर ते त्यांनी सांगितलेलं आहे. तर असे जे काही तत्व सांगितली जातात कुठल्याही धर्मामध्ये, जेवढी जगामध्ये धर्म आहे त्या धर्मांनुसार सर्वसाधारणपणे सारी तत्व सारखीच आहे, त्याच्यामध्ये बदल नाहीये. पुराणामध्ये पण तत्व सांगण्यात आलेली आहे कसं जीवन जगावं मानवाने. तर ही तत्व विचार रूपी क्षीरसागर, म्हणजे असं तत्व विचारांचा जो क्षीरसागर आहे, हे जे चांगल्या वाक्यांचा विचारांचा जो क्षीरसागर आहे त्याचं मंथन केलं गेलं असं माऊली म्हणतात. आणि त्याच्या मंथनामधून गीतारूपी महालक्ष्मी वर आली. गीतारूपी गीतेला त्यांनी महालक्ष्मीचं रूप द्या. आता महालक्ष्मी कशी मिळालेली आहे, ती क्षीरसागराचं मंथन केलं देव आणि दानवांनी, त्याच्यातून अमृत आलं, त्याच्यानंतर लक्ष्मी आली, ज्या लक्ष्मीनी विष्णूंना वरलं आणि ती विष्णूंची पत्नी झाली असं आपण जे ऐकतो. लक्ष्मी प्रत्यक्षामध्ये समुद्राची कन्या आहे असं आपल्या पुराणामध्ये सांगितलं. पण गीतेला त्यांनी महालक्ष्मीची उपमा दिली. आणि समुद्र कोणता त्यांनी ठरवला, तर तत्व विचारांचा समुद्र, तत्व विचारूपी समुद्रांचं मंथन केल्यानंतर ही महालक्ष्मी आली. आता आपण काय म्हणतो की महालक्ष्मी हे विष्णूंचे पाय चेपते आणि विष्णूंना तिने वरलेला आहे आपला पती म्हणून. तर पुढे माऊली काय सांगतात ते बघा. माऊली म्हणतात, म्हणून गीतारूपी महालक्ष्मी आपल्या पदांनी वर्णांनी अर्थरूप जीवप्राणांनी माझ्याशिवाय दुसरे काही होण्याचे जाणतच नाही. गीतेतील अक्षरे पदे वर्णे हे सर्व भगवत रूपच आहे. आता ही महालक्ष्मी कशी आहे की ती मलाच वरते असं श्रीकृष्ण म्हणतात. तिच्याकरता योग्य वर मीच आहे, का तर मी सगळं पालन करणारा आहे, सृष्टीचा करता करविता आहे. आणि म्हणून गीतेमध्ये जे जे पद आहेत, जे जे वर्णन आहे, जे जे अर्थ आहे, ते सगळे महालक्ष्मीनी ते तिला आवडतात म्हणून तिने मला वरलेलं आहे, तुम्ही लक्षात घ्या असं ते म्हणतात. गीतेतील अक्षरे पदे वर्णे हे सर्व भगवत रूपच आहे, ते भगवंतांचं प्रत्यक्ष वचनच आहे. म्हणजे कसं असतं माहितीये का की बघा, आता आपण एखादा श्रीमंत माणूस असेल गावामध्ये किंवा आपल्या शहरामध्ये किंवा देशामध्ये, तर आपण काय बघतो, त्यांनी वैभव मिळवलं असतं किंवा एखाद्या विषयात विशेष प्रावीण्य मिळवलेलं असतं. क्रिकेटमध्ये असेल, सिनेमा सृष्टीमध्ये असेल, धनाच्या बाबतीत असेल, एखादी कंपनी चालवण्याच्या बाबतीत असेल, तर तो जे बोलेल ते तत्व होऊन जातं की नाही का. तर लोक त्याचं आचरण करायला लागतात किंवा एखादे संत असतील त्यांचं ते आचरण करायला लागतात. तर हे गीतेमधले जे ज्या गोष्टींचं तुम्ही आचरण कराल तर ते भगवत स्वरूपच आहे. तुम्हाला भगवंताची अनुभूती येतेच येते त्यातलं आचरण करायला लागल्यानंतर. बहुतेक लोक मी पाहिले ना, त्यांना गीतेची अशी गोडी लागून गेलेली की रोज गीतेचं एखादं तरी पानं वाचायचं, एखादा तरी श्लोक वाचायचा, त्याच्यावर चिंतन मनन करायचं, असं ते करत असतात सातत्याने. असं केल्यामुळे त्यांना जीवनामध्ये बदल जाणवतात. पुढे ते काय म्हणतात, वेदरूपी क्षीरसागरातून गीता लक्ष्मीचा अवतार झाला, तेव्हा या लक्ष्मीने आपल्याला पती म्हणून वरावे या लोभाने दोन्ही पुरुष शराशराच्या रूपाने तिच्या समोर आले. पण ती अत्यंत बुद्धिमान विचारी असल्याने तिने यांचे पुरुषत्व शराशरांच्या उपाधीमुळे कल्पित असल्याचे जाणले व तुम्ही खरे पुरुष नाहीत असे म्हणून त्यांचा निषेध केला. मग तिने मला पुरुषोत्तमाला स्वतःच सर्वस्व अर्पण केले. तर माऊली काय म्हणतात की हा वेदरूपी जो क्षीरसागर होता, हे वेद जे भगवंताने सांगितले असं बोललं जातं की 4 वेद आहे, याचा जर समुद्र असा आपण कल्पना केली आणि तो जर कोणाची बुद्धीची रवी वापरली, व्यासांची, त्याच्याने घुसळल्यानंतर जे वर आलेली आहे जी महालक्ष्मी, त्या महालक्ष्मीने काय केलं की तिने आपल्याला पती म्हणून वरावे म्हणून शरपुरुष आणि अक्षर पुरुष म्हणजे आपण 2 पाहिले, या दोघांनी बरेच प्रयत्न केले. पण महालक्ष्मी कशी होती, ती बुद्धिमान होती, ती विचारी होती. तिच्या लक्षात आलं की दोन्ही क्षर होणारे आहेत, हे स्थिर नाहीयेत. एक या शरीरातून दुसऱ्या शरीरात जातो आणि दुसरा तर निद्रेमध्येच असतो, त्याच वेळी त्याची जाणीव होते. त्या दोघांना तिने वरलं नाही, तिने कोणाला वरलं, प्रत्यक्ष उत्तम पुरुष त्या मला वरलं. मी इथे काय सांगतायत माऊली की तुम्ही उत्तम पुरुषाचे गुण जाणून घ्या, तर लक्ष्मी तुम्हाला प्राप्त होईल. त्याचा दुसरा अर्थ काय की तुम्हाला लक्ष्मी प्राप्त होईल हे तुम्ही लक्षात घ्या. म्हणूनच गीता वाचायची, म्हणूनच गीता समजून घ्यायची आणि गीता आचरण आपणच स्वतःच ऑडिट करायला पाहिजे. आज मी काही केलं का, आज कुठला सत्संगामधला कोणतं शब्द मी घेतला आणि तो माझ्या जीवनामध्ये मी आणला. तुमच्या असं लक्षात येईल असं करत असताना तुम्ही असं ठरवलं की सत्य बोलावे, असं समजा तुम्ही ठरवलं,
तर तुमच्या असं लक्षात येईल की अरे मी 3-4 दिवस प्रयत्न केला फार नंतर मी विसरूनच गेलो की सत्य बोलायचं मी ठरवलं होतं. कोणीतरी येतं, जुन्या मैत्रिणी भेटतात, सहजगत्या खोटं बोललं जातं, मनात नसतं आणि नंतर अरे हा हे आपण नसतं बोल, मग ते परत आठवायचं आणि परत प्रॅक्टिस कर. असं करता 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 त्या सवयी अंगी बाणवतात. अरे मी आता रोज साधना करायची ठरवली. आज मी साधना केली का नाही, पाहुणे आले फार गडबडीत ते गेले बरं का. आता ते गेले, मग ते घरी जेवले कसे, मग मी कोणती साडी नेसली होती, मग मिस्टरांनी कोणता ड्रेस घातला होता, आम्ही काय स्वयंपाक केला, याचं वर्णन हिला सांगितलं, तिला सांगितलं, या चालूच आहे. ते पाहुणे तर निघून गेलेले, तो भूतकाळ झालेला आहे. आता संध्याकाळ झाली, रात्र झाली, मग आता दुसरं काहीतरी मागे लागलं, पण साधना तर राहून गेली. हा मी रोज ठरवलं होतं ना, मग मी साधना करतो. असं प्रत्येक गुण आहे ना, परोपकार. अरे आम्ही दर आठवड्याला परोपकार करायचं ठरवलं होतं. या आठवड्यात मी काय परोपकार केला, आपणच आपलं ऑडिट करावं. आणि मग आपल्या लक्षात येतं मी कोणाला क्षमा करायचं ठरवलं होतं. हा हे माझ्यावर रागवले होते बरं का, त्या दिवशी मी सहजगत्या क्षमा केली, मनातून मी क्षमा केली आणि मग मी भांडले नाही. क्षमा केलं, क्षमा केली केली असं फार सांगू नये, असं त्याचं खरं रूप आहे. नाही तर त्या क्षमेला काय अर्थ आहे, बरोबर आहे की नाही. पण नंतर लक्षात अरे ते तर काल आले आणि मी ते एकदम भस्कन ओरडून बसले, त्यांचा आबोला माझा आबोला किंवा मुलावरती रागवले किंवा अजून काही शेजारी असतील किंवा नातेवाईक. मग परत आपणच आपलं ऑडिट करा. अरे आपण एक गुण आपल्यामध्ये आणले का? खरी साधना काय माहितीये का? जे शिकलो ते 24 तासात नियमित वापरतोय का आपण? ही खरी साधना आहे. आपण खरी आपली स्पर्धा आहे ना, शेजारच्या गृहिणीशी नाही, आपल्या सोसायटीतल्या दुसऱ्या महिलेशी नाही किंवा आपल्या ऑफिसमधल्या दुसऱ्या सहकार्याशी नाहीये. आपली खरी स्पर्धा आहे आपल्याशीच असते. आणि आपण जेव्हा आपल्याशी स्पर्धा करतो, त्यावेळी आपण परमेश्वराकडे प्रार्थना करायला पाहिजे, हे गुण माझ्यामध्ये आले का? आता नाही आले, चुकलं काय? परत स्वतःला सावरावं आणि परत करा. चांगलं 8-10 दिवस केले, की स्वतःला शाबासकी द्यावी, छान कॉफी वगैरे प्यावी, काहीतरी सेलिब्रेट करावं, परत त्याच्या मागे लाग. असं करता करता ते गुण होते. ऋषी ज्यांना म्हटलं जातं ना, त्यांच्यामध्ये संयम हा फार मोठा गुण होता आणि संयम या गुणामुळे त्यांनी या सगळ्या गोष्टी मिळवल्या आहेत. एकच गोष्ट जेव्हा सातत्याने केली जाते, त्यावेळी त्याला तप म्हणतात आणि तप केल्याने प्राप्ती होत असते. आलं का लक्षात? तप म्हणजे काही गोष्ट सातत्याने करणं, त्याला तप म्हणतात. हे भले वेळ प्रसंगी शरीराला झिजून एक गोष्ट सातत्याने केली जाते, त्याला तप म्हणतात. तर ही महालक्ष्मी अशा रीतीने वरते, जेव्हा गुण येते. श्रीराम आहेत, ते सारं एवढे अडचणी येऊन त्यांनी त्याच्यावर विजय कसा प्राप्त केला? कारण त्यांच्यामध्ये सद्गुणच इतके निर्माण झालेले होते. हे सातत्याने सद्गुण निर्माण होतात ना, की लोक त्यांच्याजवळ यायचे आणि त्यांना मदत करायला तयार होऊन जायचे. सद्गुणांचा पुतळाच होते ते. श्रीकृष्ण पण काय होते? भगवान श्रीरामांना मर्यादा पुरुषोत्तम म्हटलं जातं, तर श्रीकृष्णाला पूर्ण पुरुष म्हटलं जातं. त्यांच्यामध्ये गुणच एवढे होते. शिवाजी राजे इतके गुण होते त्यांच्यामध्ये, म्हणजे आपण त्या गुणांवर विचार, तर हे सहज शक्य आहे. हे कसं प्रयत्नाने साध्य होणाऱ्या गोष्टी आहेत. तर आपण ते प्रयत्न केला पाहिजे. आता पुढे जाऊया आपण. पुढे ते काय म्हणतात, म्हणून अर्जुना सध्या तू जी गीता श्रवण केलीस ती या जगात आत्मरूप जो मी त्या माझ्याच ठिकाणी अनन्य असल्याने महान प्रतिव्रता आहे. हे काय सांगतात की कृष्णा, आपला अर्जुना, तुझी गीता ऐकली ती माझ्याच ठिकाणी आत्मरूपाने, आत्मा जो आहे तोच भगवंत, तोच परमात्मा, हे गीतेमधलं मुख्य सूत्र आहे आणि जीवनातलंच मुख्य आत्मा आणि परमात्मा एक आहे. म्हणजे आपण म्हणतो ना की आतमध्येच तुमच्या परमात्मा आहे, तो म्हणजे आत्मा. तर ही जी गीता आहे ही माझ्या आत्मरूपाने तुझ्यामध्ये आणि माझ्यामध्ये एकच आहे, हे तू अर्जुना समजून घे, असं ते सांगतात. आणि म्हणून तिच्याजवळ ही जी गीता गीता श्रवण केली जी आहे, ही गीता कशी महान पतिव्रता आहे. गीता जो जो करतो त्याला विष्णूंची प्राप्ती होते, म्हणून तिला महान पतिव्रता त्यांनी उपमा दिलेली. प्रत्यक्षात त्यांनी काय केली, तिला उपमा. पण खरं शब्द पांडित्याचे शास्त्र नाही, तर प्रपंच रूपी शत्रूला पराजित करणार तीक्ष्ण शास्त्र आहे. गीता शास्त्रातील अक्षर आत्म्याला प्रकट करणारे म्हणतात. आता पुढे माऊली गुपित उघडतात. ते काय म्हणतात, ही जी काही गीता तू ऐकतोय आणि मी सांगतोय, हे काय शब्द पांडित्य नाही की बडबड केली आणि ऐकल्यानं करमणूक झाली, असं शब्द पांडित्य नाहीये. तर ही काय प्रपंच रूपी जो शत्रू आहे त्याला पराजित करणारा शस्त्र आहे. प्रपंच रूपी जो शत्रू आहे त्याला पराजित करणारे शस्त्र आहे. प्रपंचामध्ये आपल्याला माहिती आहे असंख्य अडचणी येतात.
त्याला पराजित करायचं असेल तर गीतेसारखं तुम्ही शस्त्र वापरा. कारण काय होतं की संसारामध्ये हा फार लोकांचा अनुभव, काही अडचण आली की लोक काय करतात की आपल्या गुरूंनी सांगितलेलं प्रवचन ऐकतात जाऊन, म्हणजेच गीता ऐकतात किंवा गीता प्रत्यक्ष ओढून ऐकतात. आणि त्यांना असं जाणवतं की अरे आपण ज्या समस्या त्या समस्येचं आपलं उत्तर कुठूनही काढून वाचलं ना तुम्ही कुठलंही पान, आपल्याला जाणवतं की आपल्याला आपल्या समस्येचं उत्तर मिळालं. म्हणजेच प्रपंचरूपी शत्रूला पराजित करणारं हे शस्त्र आहे असं ते सांगतात. दुसरं ते काय गुपित सांगतात की गीता शास्त्रातील जी हे अक्षर आहे ही कशी आहेत, ही पद कशी आहेत की आत्म्याला प्रकट करणार आहे. आत्मा जो आपल्यापर्यंत तो प्रकट होतो, म्हणजेच त्याच्यावरचं आवरण निघून जातं, म्हणजेच तुम्हाला आत्म्याची प्राप्ती होते, म्हणजेच तुम्हाला परमात्म्याची प्राप्ती होते, म्हणजेच तुम्हाला आत्मसाक्षात्कार होतो, म्हणजेच तुम्ही ज्ञानी पुरुष होता. तर याचं हे वैशिष्ट्य आहे की ते आत्मज्ञान प्रकट करतं, असं गूढ ते सांगितलं. हे जरी दोन गोष्टी आपण लक्षात ठेवल्या तरी गीता आपल्याला समजली असं म्हणायला हरकत नाही. की ती सातत्याने वाचत जावी, चिंतन मनन करून आचरणात आणावी आणि त्याच्याने आत्मप्राप्ती होणार आहे असा दृढ विश्वास ठेवा. दृढ विश्वास ठेवा. कारण मी स्वतः पण, मला असंच एकदा ज्ञानेश्वरी वाचायची ओढ लागली म्हणून मी ती आणली आमच्या दुकानातून, आपलं इथून. माझा एक मार्केटिंगचा स्टाफ होता मेडगे नावाचा पुण्यामध्ये, पुण्यातच राहायचा तो. 3 स्टाफ होते माझ्याकडे पुण्यामध्ये. तर त्याला म्हटलं अरे मेडगे तू आळंदीला जा, तिथे ओरिजिनल ज्ञानेश्वरी मिळते म्हणे. मामासाहेब दांडेकरांनी भाषांतरित केली. त्यांनी घेतली कोरियरने, तो मिटिंगला येताना घेऊन आला माझ्याकडे आणि मग मी वाचायला सुरुवात केली. तर मी काय करायचं, माझ्या आईच्या चरणांचं रोज दर्शन घेत असे. मला ती ओढ लागून गेलेली होती, सवय लागलेली होती की तिच्या चरणांचं रोज दर्शन घ्यायचं घरातून बाहेर. समजा मी बाहेर पडताना ती जर नसेल, मी बाहेरून आल्यावरती जेव्हा ती दिसायची तिचं चरणांचं दर्शन, आणि मी रोज गीता वाचायचो. असं करताना 6व्या अध्यायामध्ये जे कुंडलिनी शक्तीचं जे जागरण आहे याच्याबद्दल जे लिहिलेलं आहे माऊलींनी किंवा कृष्णाने जे सांगितलंय, त्यावेळी मला माझे गुरु भेटले आणि 11वा अध्याय जिथे ज्ञानप्राप्तीचा तिथे मला परमेश्वराची प्राप्ती झाली. मला देखील त्याचा प्रत्यक्ष अनुभव आलेला आहे. सांगण्याचा हेतू काय आहे तुम्हाला, तर असं हे खरोखर विशेष असं शास्त्र आहे. ते पुढे काय म्हणतात, ते मंत्र गोपनीय असताना तुझ्या पुढे उघड केले, कारण तसे झाले की तू आज माझे गुप्तधन बाहेर काढ. ते काय म्हणतात, या गीतेमध्ये खूप गुप्त मंत्र आहेत, ते अर्जुना मी तुला सगळे सांगत चाललोय, तुझ्या पुढे उघड करतोय. कारण तू असा लाडका झालास की तू माझं गुप्तधनच बाहेर काढ. एखाद्या माणसाकडे गुप्तधन अलीकडच्या काळामध्ये बँकेतल्या एफडी या किती आहेत किंवा बँकेतल्या लॉकरमध्ये किती, असं कोण कोणाला सांगेल? जो लाडका आहे त्यालाच सांगेल की नाही, ज्याच्यावर विश्वास आहे त्यालाच सांगेल की नाही. तसं अर्जुना हे जे शास्त्र मला कळालेलं आहे, यातलं गुप्तधन जे मंत्र आहे तू माझं बाहेर काढलं, तू लाडकावून बसला. आणि खरं रहस्य काय माहितीये का, कधी पण कधीला बोलतं करायचं असेल ना, तर तुम्ही गुड लिस्नर व्हा. तुम्ही गुड लिस्नर झाला एकदा आणि नम्र राहिला की तुम्हाला समोरून ज्ञान यायला लागलंच म्हणून समजा. हे त्यातला गुपितातला गुपित मंत्र आहे. गुपितातला गुपित मंत्र. मग तुम्ही सासूशी वापरून पहा, नवऱ्याशी वापरून पहा. काही जण तर जोडीनेच बसले, आता कोणी कोणावर वापरायचं आपल्याला नंतर ठरवायला लागेल. पण त्याच्यामध्ये असं रहस्य आहे, मी तुम्हाला सांगतो. गुड लिस्नर होणं, जे 7 हॅबिट्स ऑफ हायली इफेक्टिव्ह पीपल, जे अमेरिकेतले जगप्रसिद्ध पुस्तक जे प्रत्येकाने वाचलं पाहिजे, त्याच्यामध्ये पण गुड लिस्नर बद्दल लिहिलेलं आहे. अलग लक्षात. पुढे जाऊया आपण. हे अर्जुना, गोदावरी जगात येण्यास गौतम ऋषी जसे कारण झाले, त्याप्रमाणे मी जो परब्रह्मरूपी श्री शंकर, त्या माझ्या डोक्यावर जी गीतारूपी ज्ञानगंगा गुप्त होती ती जगात येण्यास तू कारणीभूत झालास. आता इथे परत माऊलींनी एक उपमा दिलेली. ते काय म्हणतात की ही गीता गंगेसारखी असं तू समज अर्जुन, आणि माझ्याकडून गीता काढून घेतली. कारण तोपर्यंत गीता कोणी कोणाला सांगितलेली, गीता म्हणजे भगवंतांचा उपदेश. बरोबर, गीता शब्दाचा अर्थ काय असतो, भगवंतांचा उपदेश. हा जो विशेष उपदेश तुला सांगितला याला भगवद्गीता म्हणतात. म्हणजे युद्ध प्रसंगी ती भगवद्गीता. ही गीता तू माझ्या मुखातून बाहेर पडायला कारणीभूत तू झालेला आहेस म्हणे. जसं गंगा पृथ्वीवर यायला कारणीभूत कोण झालंय, तर गौतम ऋषी झाले. त्या गौतम ऋषीची त्यांनी उपमा दिली. त्या गौतम ऋषींची कथा काय आहे, ते गौतम नावाचे हे जे ऋषी, त्र्यंबकेश्वर जो परिसर आहे आपला इथला नाशिक जवळचा, तिथे त्यांचा आश्रम होता आणि त्यांना खूप शिष्य होते आणि त्यांची तिथे विशेष साधना तिथे चालू होती गौतम ऋषींची.
पण झालं काय तिकडे की कैलासावरती भगवान शंकरांनी भगीरथ राजाने प्रयत्न करून जी गंगा पृथ्वी स्वर्गावरून पृथ्वीवर आणली, ती कुठे पाडायची, ती झेलेल कोण, तिचा प्रभाव म्हणून भगवान शंकराने आपल्या डोक्यावर घेतली आणि ती पुढे व्हायला लागली. तर पार्वतीला असा मत्सर झाला या सवतीबद्दल की बाबा ही तर नेहमी यांच्या डोक्यावर बसून असते, माझं स्थान कुठे आहे बाबा. ही गंगा नावाची स्त्री यांच्याजवळ राहते, कारण नदीला नेहमी स्त्रीचं रूप दिलेलं आहे आणि स्त्री रूपामध्ये खरोखर तिने बऱ्याच वेळा दर्शन पण दिले, त्याच्याबद्दल आपण वेगळं बोलूया. तर तिला पार्वतीला सवतीचा मत्सर निर्माण झाला. मग तिला काही करून यांच्या डोक्यावरून तिला खाली उतरायला पाहिजे, इथं इकडे वाहते पण डोक्यावरून तर खाली उतरली पाहिजे. मग त्यांनी आता सगळ्यात बुद्धिमान कोण, तर पार्वतीचा पुत्र श्री गणेश. त्यांनी श्री गणेशाला सांगितलं की बाबा तू काहीतरी उपाय कर. गणपती म्हणजे फार हुशार, ते मला लगेच आयडिया करतो. त्यांनी स्वर्गातल्या एका अप्सरेला काम सांगितलं, तू एक काम कर म्हणा, तो गौतम ऋषींचा जो आश्रम आहे ना म्हणे तिकडे त्र्यंबकेश्वरला, तिथे जा म्हणाले आणि तिथे मी तुला सांगतो तसं काम कर. ती स्वर्गातून खाली आली आणि तिने गायीचं रूप घेतलं आणि ती यांच्या आश्रमामध्ये चरायला लागली. कोणाच्या, त्या आश्रमाला लागून जे शेतं असतील, कारण आश्रम चालतो म्हणजे पोटोबा आलाच की नाही, धान्य आलं म्हणजे शेती आली, त्या शेतामध्ये चरायला गेले. गौतम ऋषींना का आले, हे काही हटके ना कोणी सांगू नये. मग यांच्या लक्षात गाय जात नाही, आता इतर कोणीतरी गायीला हाकलला असेल त्या गायी रूपामध्ये असलेल्या अप्सरेला. मग यांनी गर्भ घेतला, असा मंत्र जपला आणि सोडला तिच्यावरती, ही निघून जाईल. तर ती गाय मरूनच पडली डायरेक्ट. आता त्यांना पण हे अपेक्षित नव्हतं की गाय मरून पड, गायनी शेत सोडून जावं एवढंच अपेक्षित होतं, पण गाय मरून पडली. मग त्यांना प्रश्न पडला की अरे इथं जरा भलतच झालं माझ्या हात. मग त्यांनी विचार केला, थोडी प्रार्थना केली गणपतीची की संकटातून कोण बाहेर करेल, विघ्नहर्ता कोण. मग गणपती अवतरले. त्याने अच्छा असं झालंय का म्हणे, गाईचं पातक झालंय का तुमच्या हातून, मग तुम्ही एक काम करा म्हणे, इथे भगवान शंकरांची प्रचंड साधना करा आणि त्यांना प्रसन्न करून घ्या म्हणे तुम्ही. आणि मग त्यांनी पण त्यांना प्रसन्न करून काय करू, पण त्यांच्या डोक्यावर गंगा आहे म्हणे, गंगेमध्ये आंघोळ केली की पातकं धुतली जातात म्हणे. तर गंगा इथे यायला पाहिजे ना, म्हणजे तुम्ही त्यांना प्राप्त करून घेतलं तर ती गंगा इथे आणतील. यांनी घोर तपश्चर्या केली, खूप तपश्चर्या केली ब्रह्मगिरीच्या पर्वतावर आणि भगवान शंकर प्रकट झाले. त्याने काय पाहिजे वत्सा तुला बोल, त्याने गंगा नदी इथे मला पाहिजे, माझ्या हातून पातक झालंय, तिच्यामध्ये मला स्नान करायचंय म्हणाले. शंकर म्हणाल तर तसं त्यांनी आपल्या जटा आपटल्या ब्रह्मगिरीवरती आणि त्या जटातली गंगा तिथे आली. आणि ती तुम्ही जर इथे आला कुशावर्त जर पाहिलं तर तिथे प्रकट झाली, ती कुशावर्ताच्या मुखातून बाहेर पडते आणि तिला सुरुवातीला गौतमी नाव आहे त्र्यंबकेश्वर मध्ये, पुढे मग गोदावरी नाव पडलेलं आहे. गोमुखातून बाहेर पडते म्हणून गोदावरी. तर अशी ती इथे आली आणि मग त्यांनी तिथे स्नान केलं, त्यांचं पातक हे निघून गेलं. तर ती जी गंगा भगवान शंकरांच्या याच्यातून इथे गोदावरी रूपाने आणायचं जे काम गणपतींनी त्यावेळी केलं, म्हणजे गौतम ऋषींमुळे ते काम झालं. गौतम ऋषी त्याला कारणीभूत झाले, कारण त्याला आणायचीच होती गणपतीला आईचं काम करण्याकरता, आईचा पादेश्वर. पण माझ्या मुखातून गीता आणायचं काम तू अर्जुना केलं. अशी माऊलींनी उपमा दिली. माऊली बघत असं प्रवचन करतात ते, असे माऊलींचा मोठेपणा आहे. थोड्याच वेळ बाकी होतं पण ते 6 मिनिटात संपणार नाही, कारण की गीता आहे ना असं वाचायला लागलो ना आपण, ते असं आपोआपच बोलणं होतं, म्हणजे बोलायला काही लागत नाही, शब्द आपोआप येतात, शब्द आपोआप बोलले जातात आणि गीताचं ते शब्द बोलून घेते असं ते होऊन जातं खरं म्हणजे. काही हरकत नाही, मी शब्दांना विराम देतो. राहिलेलं या अध्यायातला शेवटचा भाग आपण पुढे पाहून त्यावेळेस पुढचा पण अतिशय छान सुंदर जो अध्याय आहे तो आपण पुढे पण सुरू करूया. तर मी आज प्रवचन संपलं असं तुम्हाला सांगतो. तुम्ही आलात, माझी वाट पाहिली, थोडा उशिरा आल्याबद्दल त्याबद्दल मी तुमचे आभार मानतो. तुमची उत्सुकता खरोखरच चांगली आहे की जी मला ओढून घेते आणि माझ्याकडून वाचन म्हणून चिंतन करून घेते आणि अशा कथा मला पण परत परत ऐकायला मिळतात, म्हणून मी तुमचे आभार मानतो. जय श्रीराम, जय श्रीराम.